तिवसा तालुक्यातील बमदापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमात सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं देशभरातील कार्य आणि त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्याकरता पुसद येथील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते राज घुमनार यांच्या जाहीर व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं होतं। तर या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी केली होती। नमस्कार सर्वांना, जय मल्हार। आज पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी यांची 299वी जयंती ममदापूर ग्रामामध्ये अतिशय सुंदर अशा आयोजनामध्ये व्यवस्थितरित्या पार पडली। या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणची मान्यवर आली होती आणि यामध्ये प्रामुख्याने मला राज घुमनार, मुक्काम पोस्ट कांदळी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथून बोलावलं होतं आणि मी या गावात येऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचे लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 29 वर्ष हातात तलवार घेऊन हे स्वराज्याचं काम समोर चालवलं, त्यागालाही लाज वाटावी एवढा मोठा त्याग, त्यागालाही लाज वाटावी एवढा मोठा त्याग आणि तुमच्या त्यागाने जागृत झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान, आम्हा लेकरांचा स्वाभिमान। पुण्यश्लोक अहिल्यादेवी तुम्हाला सलाम।